इराण आणि अमेरिका या दोन देशांच्या मध्ये शस्त्रसंधी झालेली होती, पण तरी देखील इराणनं अमेरिकेवरती ज्या पद्धतीने दबाव टाकलाय तो मात्र अत्यंत यशस्वी झालाय असं म्हणता येईल. कारण एकीकडे आपण काल ऐकलेलं होतं की जेडी व्हॅन्स तिकडून अमेरिकेतून निघालेले होते इस्लामाबादमध्ये पाकिस्तानला येण्यासाठी. दुसऱ्या बाजूला इकडे इराणचं जे शिष्टमंडळ येणार होतं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता येणारच नाही, कारण लेबनॉन मधलं युद्ध जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही. याशिवाय त्यांनी आणखी एक कंडिशन देखील घातलेली होती आणि या कंडिशन्स मान्य झाल्याशिवाय आम्ही इस्लामाबादला येऊन चर्चा करणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आणि बरोबर त्यांचं हे प्रेशर कामी आलेलं आहे. आता या दोन्ही कंडिशन्स मान्य झालेल्या आहेत असं मोहम्मद बागेर गालिबाफ म्हणजे जे इराणचे शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत त्यांनी स्पष्ट करून सांगितलंय आणि म्हणून आम्ही चर्चेला येतो आणि त्याप्रमाणे इराण आता इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी आलेला आहे. म्हणजे चर्चा अजून सुरू व्हायची आहे. चर्चा व्हायच्या अगोदरच दोन आपल्या प्री कंडिशन्स इराणनं अमेरिकेकडून मान्य करून घेतल्या, इस्रायलवर दबाव टाकला. भलेही लेबनॉन मधलं युद्ध अजून ऑफिशियली थांबलेलं नसलं तरी प्रत्यक्ष युद्ध आता सध्या होत नाही एवढं मात्र कन्फर्म न्यूज आहे. त्यामुळं कसं इराण ह्या चर्चेमध्ये अगोदरच जिंकायला सुरुवात झालेली आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. कधी कधी युद्धात ज्या गोष्टी मिळवता येत नाहीत त्या चर्चेतून मिळवता येतात आणि तसंच काहीतरी इराणनं केलंय. ऍक्च्युली काय झालेलं होतं, 7 तारखेला अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये शस्त्रसंधी झालेली होती. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऍक्च्युली म्हणजे शस्त्रसंधी झाल्यानंतर भलेही इराणच्या बाजूला शस्त्रसंधी झाली असली तरी दुसऱ्या बाजूला इस्रायलनं लेबनॉनवरती म्हणजे हेजबुल्लावरती जो अटॅक करायचा होता तो जास्त प्रमाणात वाढवला आणि त्यांनी एका दिवसात 8 तारखेला मला वाटते 10 मिनिटांमध्ये 100 अटॅक्स केले वेगवेगळ्या ठिकाणांवर आणि ज्यामध्ये जवळजवळ 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. म्हणजे ऍक्च्युली इस्रायलला देखील माहिती होतं की हे प्रेशर आपल्यावर देखील येणार आणि आपल्याला हे हेजबुल्लाचा जो फ्रंट आहे तो देखील बंद करावा लागू शकतोय. म्हणून इस्रायलनं देखील आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत संधी साधून घेतली, कारण त्यांच्यावरती दबाव येणारच होता. आणि म्हणूनच दुसऱ्या बाजूला बघितलं तर इराणनं अमेरिकेबरोबर चर्चा करण्यासाठी दोन प्री कंडिशन्स घातल्या होत्या. त्यापैकी पहिली कंडिशन होती लेबनॉनवरती इस्रायल जे हल्ले करतोय ते आत्ताच्या आत्ता थांबवले पाहिजेत आणि दुसरी प्री कंडिशन होती की इराणचे जे ब्लॉक्ड असेट्स आहेत जगभरातल्या वेगवेगळ्या देशांच्या मध्ये जे जवळजवळ 100 ते 120 बिलियन डॉलर्स होतील इतक्या जास्त आहेत, हे सगळे ब्लॉक्ड असेट्स रिलीज करायला पाहिजेत. म्हणजे काय असते ते मी तुम्हाला पुढे सांगतो. पण या दोन कंडिशन्स वरती इराणनं सांगितलं होतं की आम्ही चर्चेला येणार की नाही ते ठरणार आहे. आणि इराणच्या या शिष्टमंडळाचे प्रमुख जे आता सध्या मोहम्मद बागेर गालिबाफ आहेत जे इराणच्या पार्लमेंटचे स्पीकर आहेत त्यांनी सांगितलं की या दोन्ही कंडिशन्सना अमेरिकेनं होकार दिलेला आहे. म्हणजे अमेरिकेनं मान्य केलं की ह्या दोन्ही कंडिशन्स आम्ही इम्प्लिमेंट करून घेऊ. आता इस्रायल आणि लेबनॉनमध्ये नेमकं आता सध्या काय चाललंय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काल बेंजामिन नेतान्याहू यांच्याबरोबर फोनवर संवाद साधला. या फोनवरती कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतान्याहूंना सांगितलं असावं की लेबनॉनवरती सध्या जे हल्ले होत आहेत ते थांबवा, कारण एका बाजूला जेडी व्हॅन्स इथे इस्लामाबादमध्ये येऊन बसतील आणि इराण जर तिथं आला नाही तर एक मोठा तमाशा या ठिकाणी पाहायला मिळाला असता. त्यामुळे तसं व्हायला नको असं अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांना देखील वाटत असणार आहे. त्यामुळे त्यांनी नेतान्याहूंना सांगितलं की हे युद्ध तात्काळ थांबवा आणि त्याप्रमाणे मग नेतान्याहूंनी लेबनॉनवरती जे हल्ले चालू होते ते थांबवलेले आहेत. आणि इथं आता सध्या परिस्थिती अशी आहे की भलेही तिथं सीज फायर झालेलं नाही कोणताही, पण तरी देखील हे मान्य आहे की आता नेतान्याहू हल्ले करणार नाहीत. दुसरी गोष्ट, नेतान्याहूंनी आपल्या पार्लमेंटला आणि आपल्या मंत्रिमंडळाला देखील सांगितलं की लेबनॉन बरोबर चर्चा करायला सुरुवात करा आणि अशी एक चर्चा येत्या मंगळवारी म्हणजे 14 तारखेला या दोन राष्ट्रांच्या मध्ये होणार आहे. म्हणजे थोडक्यात इराणची ही पहिली कंडिशन मान्य होणार आहे आणि ज्याप्रमाणे आता अमेरिकेनं ही करून घेतली. दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे इराणचे ब्लॉक्ड असेट जे जगभरातल्या वेगवेगळ्या देशात आहे. 2018च्या अगोदर जेव्हा JCPOA अमेरिका आणि इराणमध्ये करार होता तोपर्यंत इराण जगभरातल्या वेगवेगळ्या देशांना तेल विकत होता, भारताला देखील विकत होता. त्यावेळेला साऊथ कोरिया, जपान, भारत, चीन अशा वेगवेगळ्या देशांमध्ये जे तेल विकलेलं होतं ते सगळं डॉलरमध्ये विकलं जायचं, त्याचे पैसे डॉलरमध्ये दिले जायचे. तेव्हाचे अनेक बँकांमध्ये असणारे सगळे पैसे, सेंट्रल बँक्समध्ये असणारे पैसे हे अमेरिकेनं गोठवलेले आहेत आणि त्यामुळे असे साधारण 100 बिलियनपेक्षा जास्त इराणची रक्कम ही अमेरिकेनं गोठवल्यामुळे ती इराणला मिळत नव्हती. त्यामुळे इराणची जी करन्सी आहे रियाल त्याची किंमत झरझर उतरली आणि $1 म्हणजे जवळजवळ 10 का 12 लाख रियाल एवढी किंमत त्याची होऊन बसलेली. त्यामुळे झालं काय, इराणची जी इकॉनॉमी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. आता इराणची एक प्री कंडिशन ही देखील होती, हे सगळे ब्लॉक्ड असेट्स जे वेगवेगळ्या देशात आहेत ते सगळे रिलीज करायचे. आता असं समजतंय की अमेरिकेनं या दोन्ही कंडिशन्स मान्य केलेल्या आहेत. भलेही ते इम्प्लिमेंट लगेच झाल्या नसतील तरी किमान मान्य करणं ही देखील मोठी गोष्ट आहे.
त्यामुळे युद्धात जरी भलेही इराणनं भरपूर मार खाल्ला असला तरी चर्चेच्या टेबलावर बसायच्या अगोदर इराणनं 2 कंडिशन्स मान्य करून घेतलं. आता आजपासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण या 2 देशांच्या मध्ये चर्चा होणार आहे. ते इथे लक्षात घ्या, याच्यामध्ये युद्धात भलेही इस्रायल असला तरी चर्चेच्या टेबलवर इस्रायल नसणार आहे, कारण इस्रायल आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अत्यंत वाईट असं रिलेशन आहे. आणि या चर्चेला आज सुरुवात होणार आहे. त्याप्रमाणे आत्ताच थोड्या वेळापूर्वी 11 तारखेला 11 वाजता JD व्हॅन्स पाकिस्तानमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांच्याबरोबर स्टीव्ह विटकॉफ आहेत आणि जेड कुशनर आहेत. हे दोघे यांच्याबरोबर चर्चेसाठी असणार आहेत. आणि इराणचं जे डेलिगेशन आहे, ज्यामध्ये मोहम्मद बागेर गालिबाफ जे तिथले स्पीकर आहेत, याच्याशिवाय फॉरेन मिनिस्टर अब्बास आरागची आहेत, हे दोघेही आलेत. त्यांच्याबरोबर आणखी काही माणसं आहेत, म्हणजे सर्व क्षेत्रातली माणसं इराणनं तिथं पाठवलेली आहेत, कारण प्रत्येकाच्या विषयीची चर्चा तिथं होणार आहे. त्यामध्ये अली अकबर अहमद या नावाचे एक व्यक्ती आहे, ते आहेत सेक्रेटरी ऑफ नॅशनल डिफेन्स काउन्सिल. याशिवाय अब्दुल नासर हिमंती हे आहेत सेंट्रल बँकेचे गव्हर्नर, कारण इराणचे भरपूर पैसे देखील गोठवलेले आहेत त्यासाठी. आणि आणखी एक व्यक्ती आहेत मोहम्मद बागेर झोलगादर, यांचं ऑफिस आहे IRGC कमांडर. आता हे तिन्ही लोक तिथं आलेले आहेत या वरच्या दोघांच्या बरोबर. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सविस्तर चर्चा होईल, पूर्ण चर्चा होईल आणि या प्रकरणाचा निकालच लागेल असं नाही, पण तरीही चर्चेचा हा पहिला टप्पा असणार आहे. पण या चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये जाताना इराणनं आपल्या 2 कंडिशन्स अगोदर मान्य करून घेतल्यात. आता चर्चेमध्ये काय होणार आहे, इराणनं ज्या 10 कंडिशन्स पाठवलेल्या होत्या 10 पॉईंट प्लॅन, आणि अमेरिकेनं ज्या 15 कंडिशन्स टाकलेल्या होत्या 15 पॉईंट प्लॅन, यामध्ये एक प्रकारचा झगडा होणार आहे. आणि अमेरिकेला वाटतंय की इराण आपला अणुकार्यक्रम बंद करेल, त्यांच्याकडे असलेले युरेनियम आपल्याला देईल वगैरे वगैरे. दुसऱ्या बाजूला इराणला असं वाटतंय की आपला पूर्णपणे कंट्रोल याच्यावरती राहील, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती, आणि आपला अणुकार्यक्रम देखील आपल्याला करून दिला जाईल. थोडक्यात प्रत्येकाला आपलं सगळंच्या सगळं पाहिजे, तसं होण्याची शक्यता खूप कमी आहे. नेमकं काय या चर्चेतून बाहेर पडतंय हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायला लागेल. पण एक गोष्ट आपण मान्य करायला पाहिजे, ती म्हणजे इराणची जी फॉरेन पॉलिसी आहे किंवा इराणची जी लढाऊ वृत्ती आहे, या लढाऊ वृत्तीमुळं इराण आत्तापर्यंत सर्वाईव्ह झाला आहे आणि इथून पुढं देखील सर्वाईव्ह होईल आणि टिकेल, आणि अमेरिकेला या तहात देखील तो हरवेल अशी शक्यता आता दाट आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला इराणच्या या स्ट्रॅटेजीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.